साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आता आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट. ज्या अपडेट अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 होण्याचा मार्ग या ठिकाणी झाला अखेर मोकळा. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 होण्याचा मार्ग अखेर या ठिकाणी झाला आहे मोकळा. पण अशा परिस्थितीत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव मात्र या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर असं काय घडताना दिसलं की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 6,000 होण्याचा मार्ग या ठिकाणी अखेर झाला मोकळा. आणि याला जोडून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनी आणखीन एक प्रश्न विचारलाय की जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 होण्याचा मार्ग जर मोकळा झाला असेल तर मग आम्हाला सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 होण्यासाठी इथून आणखी किती वाट पाहावी लागू शकते. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आज देतो या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर. जर हा प्रश्न आपल्या मनात सुद्धा निर्माण झाला असेल, जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं करा एकदा लाईक आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं करा एकदा शेअर. आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला करा ऑल. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट. ज्या अपडेट अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 होण्याचा मार्ग अखेर या ठिकाणी झाला मोकळा. पण असं काय घडलं की ज्यावरून आपल्या लक्षात येईल की देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 होण्याचा मार्ग अखेर झाला या ठिकाणी मोकळा. आणि जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 होण्याचा मार्ग झाला असेल मोकळा तर आपल्या सर्वांना सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 होण्यासाठी इथून आणखी किती वाट पाहावी लागू शकते. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ती सध्याच्या कंडिशनला 4200 ते 4500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. मग अशी कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव 6,000 होण्याचा मार्ग झाला आहे मोकळा. तर ही तीन कारणं तुम्हाला समजावून सांगतो. पहिलं कारण आंतरराष्ट्रीय बाजारभाव. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारभावाची परिस्थिती जर बघितली तर अमेरिका हा एका पाठोपाठ एक आंतरराष्ट्रीय संधी करत आहे. याचा अर्थ समजावून सांगतो की अमेरिकेनं चीन, त्यापाठोपाठ बांगलादेश आणि इतर कित्येक देशांसोबत सोयाबीन बाबतीत या ठिकाणी महाकरार साईन केले. यानुसार अमेरिकेचं सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन हे इथून पुढे प्रचंड प्रमाणात आपल्या सर्वांना निर्यात होताना दिसणार आहे. याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात प्रचंड गॅप दिसणार आहे
आणि याच्यामुळे कुठेतरी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येण्याची शक्यता आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली तर याचा अर्थ लक्षात घ्या की देशातील बाजारात सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड वाढणार आणि हे पहिलं कारण आहे की ज्यामुळे देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होऊ शकतो आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे 6,000 पार. त्यानंतर दुसरं कारण देशातील सोयाबीनचे उत्पादन. जर आपण सर्वांनी बघितलं तर यंदाच्या वर्षी सोयाबीनची लागवड ही कमी होती आणि अतिवृष्टी ही शेवटच्या टप्प्यात झाल्यामुळं सोयाबीनचं अतोनात नुकसान झालं. याच्यामुळं ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते तब्बल 20% घटण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे. शिवाय मागच्या वर्षीचा शिल्लक साठा ना सोयाबीनचा आहे ना सोयापेंडीचा आहे. याच्यामुळं मागणी व पुरवठ्यात इथून पुढे आपल्याला खूप मोठी तफावत, खूप मोठा गॅप आढळून येणार आहे. आणि याच्यामुळं कुठेतरी जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये या महत्त्वाच्या कारणामुळे 6,000 पार जाताना दिसणार आहे. त्याच्यानंतर तिसरं शेवटचं आणि महत्त्वाचं कारण बघितलं तर देशातील सोयाबीनची मागणी. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या सरकारची सोयाबीन खरेदी ही कागदावरती झाली, आणखीन सुरू झाली नाही. सरकारची प्रत्यक्षात हमीभाव खरेदी सुरू न होऊन सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव हा मजबूत आहे, टाईट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्या की जेव्हा सरकार सोयाबीन खरेदीत उतरेल तेव्हा सरकार, व्यापारी, ऑइल मिल यांच्यात सोयाबीन खरेदीसाठी खूप मोठी स्पर्धा दिसेल. आणि ही जी स्पर्धा असणार आहे ही स्पर्धा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार आहे, ज्यामुळे मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होईल आणि यामुळं सोयाबीनच्या बाजारभावात तुफान तेजी येताना दिसणार आहे. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, या महत्त्वाच्या कारकामुळे सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव 6,000 पार होताना दिसणार आहे. पण प्रश्न एवढाच आहे की चला सोयाबीनचा बाजारभाव 6,000 होणार यासाठी कारणीभूत घटक बघितले, पण सोयाबीनचा बाजारभाव नक्की कधी होणार 6,000 पार? तर लक्षात घ्या, जर एकंदर ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर आपल्याला मार्च आणि एप्रिल महिन्यात जेव्हा आपल्या देशातील सोयाबीनची विक्री म्हणजे पुरवठा कमी होताना दिसेल तेव्हा खूप मोठा गॅप सोयाबीनच्या मागणी व पुरवठ्यात दिसणारे हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला 100% या ठिकाणी 6,000 पार घेऊन जाताना दिसणार आहे. यामुळे लक्षात घ्या, डिसेंबरच्या शेवटपर्यंत सोयाबीन 5,000, फेब्रुवारी मार्चमध्ये 5,500 आणि एप्रिल किंवा मेच्या मध्यावरती जर 6,000 पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत. मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा विक्रीचा निर्णय घ्यायचा तो कसा घ्यायचा, तर पूर्ण एकंदर परिस्थिती विचारात घ्या आणि त्याच्यानंतर योग्य परिस्थिती, योग्य दर आणि भविष्य बघून सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला इथं खूप खूप फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा खूप खूप आभार.